नाही दिले नमस्कार. आपण कठोपनिषदाचं तिसरी वल्ली पाहणार आहोत. पहिल्या वल्लीमध्ये 29 श्लोक आहेत, दुसऱ्या वल्लीमध्ये 25 आहेत. आता तिसऱ्या वल्लीमध्ये 17 श्लोक आहेत. कठोपनिषद वल्लीचे सांगितलं मी. तर एकंदर पहिल्या अध्यायामध्ये 71 श्लोक आहेत. त्यापैकी आपण 54 सांगितलेले आहे, 17 आहे. आता जो 25वा श्लोक आहे दुसऱ्या वल्लीमधला, तो महत्त्वाचा आहे. तर तिथे यच्च ब्रह्मस्य क्षत्रंचकं, मागच्या रविवारी सांगितलं होतं मी की ब्रह्म आणि क्षत्र, ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाचा अर्थ आहे आणि क्षेत्र म्हणजे क्षत्रिय राजा असा अर्थ आहे. आणि धर्म आणि जे क्षत्रिय आहेत ते माझे उभे भवत ओढनम, म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हे माझे अन्न आहे, भात आहे. म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता ते मी निखळून टाकतो असा आत्मा म्हणतो. आत्म्याचं वैभव सांगितलेलं आहे. आणि मृत्यू जो आहे, मृत्यू म्हणजे ते तोंडी लावणे. आपण लोणचं वगैरे तोंडी लावतो, म्हणजे मृत्यूला त्याने इतकी कमी अशी सांगितलेली आहे, महत्त्व मृत्यूला काही दिलेलं नाही. तिसऱ्या वल्लीचा श्लोक आहे ऋतं पिबतो सुकृतच्च लोके. ऋतं पिबतो म्हणजे शरीराच्या बुद्ध गुहेत कर्मफल भोगणारा मनुष्य आहे. ते मागे मंडूक उपनिषदात सांगितलं होतं, द्वापर्णव सयुजा सुक्रिया, की आपल्या एका झाडावर 2 पक्षी राहतात. एक जीवात्मा राहतो आणि दुसरा परमात्मा राहतो. या मत संबंधीचा तो श्लोक आहे. ते त्यापैकी एक पक्षी हा शुभाशुभ कर्माची फळे बघतो. चांगलं कर्म केलं असेल तर त्याला सुख होते आणि बेकार कर्म केलं तर त्याला दुःख होतो. तो आपल्या कर्माची फळे भोगत असतो असं यम म्हणतो. दुसरा आत्मा ब्रह्म आहे, ते त्याला छाया आणि आतप असं म्हटलं आहे. छाया तपो ब्रह्मविदो वदंती. छाया आणि आतप हे शब्द वापरलेले आहे. आतप म्हणजे प्रकाश आहे, ब्रह्मरूप आहे, आणि छाया म्हणजे तो जीवात्मा आहे, असं ते शिमिली सांगितले आहे. कर्मफळांना जन्म देतात ते पिबंतो, द्विवचन आहे हा. त्याप्रमाणे हे अपरब्रह्म आणि परब्रह्म असा प्रकारचा त्याच्यामध्ये भेद आहे. तर हे पंचाग्नो हे जे नचिकेता यज्ञ करतात आणि जे संसाररूपी पंचाग्नी यज्ञ करतात हे सुद्धा या गोष्टीला मान्यता देतात अशा प्रकारचं. हे सत्य फक्त तत्ववेत्यांना, ब्रह्मवेत्यांनाच माहीत आहे असे नाही, तर पंचयज्ञ गृहस्थ श्रमियांनाही ते माहीत आहे. दुसरा मंत्र जो आहे तो स्वर्गाकडे नेणारा आहे, तो सेतू आहे. त्यापासूनही आपण त्या तत्वाकडे जाऊ शकतो. परंतु पहिल्या ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने जो संसाराचा व स्वर्गाचा भवसागर पार करतो त्याच्या सत्यस्वरूपी ज्ञानाचा अधिकारी होतो, अशा प्रकारचं ते म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये रथाचं रूपक असं सांगितलेलं आहे. आपण मनुष्य आहो, मनुष्य प्राणी मात्राला शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी दिलेली आहे, आत्मा आहे. तर याचे परस्पराशी काय संबंध आहेत या दृष्टीने तिसरा असा श्लोक आहे. आत्मानं रचिनं विद्धी. आत्मा हाच मालक आहे शरीराचा. शरीरम रथमेवचु, आणि शरीर हे रथ आहे. बुद्धी तू सारथी, बुद्धी ही सारथी आहे. आणि मन हे प्रग्रह मे वच,
म्हणजे लगाम आहे, अशा प्रकारचं हे सांगितलेलं आहे. आत्मा हा रथाचा स्वामी आहे, शरीर रथ आहे, बुद्धी रथाचे सारथ्य करत आहे, मन हा घोड्याचा लगाम आहे, हे तुम्ही समजून घ्या, असा यम हे नचिकेत्याला म्हणतो. रथाचे घोडे म्हणजे इंद्रिय आहेत. इंद्रिय विषय हे घोड्याचे मार्ग आहेत. तो शरीर, मन आणि ज्ञानेंद्रिय याच्याशी संयोग पावलेला असेल तेव्हा आत्म्याला ज्ञानी लोक भोक्ता म्हणतात. वास्तविक पाहता आत्मा काही भोगता नाही, करता नाही, काहीच नाही, त्याला काही येत नाही. परंतु जो मन, इंद्रिय, बुद्धी याच्याशी ज्यावेळेस संयोग पावलेला असतो त्यावेळेस आत्म्याला ज्ञानी लोक भोक्ता असं म्हणतात. आता प्लेटोनी याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आत्म्याचे खरे स्वरूप सांगणे फार मोठे काम आहे. मानवी शिकवणुकीच्या कक्षेतले ते नाही. पंख असलेले 2 घोडे रथाला जोडलेले आहेत. देवाचे सर्व घोडे आणि सारथी उत्तम असतात, उत्तम वंशाचे असतात, पण अन्य जातीमध्ये पुष्कळची सरळ मिसळ असते. मानव सारथी घोड्याची जोडी हाकीत आहे. एक घोडा चांगला, दुसरा घोडा चांगला नाही, चांगल्या जातीचा नाही, मग हा रथ चालविणे फार कठीण आहे. तुमच्या 2 रथाच्या घोड्यापेक्षा एक चांगला असेल, एक बेकार असेल, ते सुद्धा त्याला लागू होत नाही. आता या रथाला स्वतः गती आहे का? आपल्या शरीराला जो अन्नमय कोश आहे, हाडं वगैरे जे आहेत त्याला गती आहे का? गती नाही आहे. ते गती कोण देते? ते ज्ञानेंद्रिय देतात आणि कर्मेंद्रिय देतात. रस्त्यावर सावलीत रथ कोणी ठेवत नाही. आपण जे आपला रथ आहे तो आपण घरातच बसतो का? नाही, विशिष्ट वयानंतर तो घरात बसतो, ते ठीक आहे, परंतु त्याची ती गती संपलेली असते. परंतु सर्वसाधारणपणे रथाला गती देण्याची स्वतःची प्रेरणा नाही. रथाला जोडलेल्या घोड्यामुळे त्याला गती प्राप्त आहे. मानवी शरीराला त्याच्या ज्ञानेंद्रियामुळे, मज्जासंस्था आणि मेंदूमुळे गती आहे. जसं मेंदू चांगला असेल, ज्ञानेंद्रिय चांगला असेल तरच त्या रथाला गती मिळते, अन्यथा गती मिळत नाही. रथाच्या रूपकात मनाला लगाम असे म्हटले आहे. सारथी बुद्धिमान नसेल तर लगामाला अर्थ नाही. लगाम आहे पण सारथी चांगला नाही, लगाम ढिला सोडतो, कधी आवळतो. म्हणून घोड्याच्या गतीचे नियंत्रण बुद्धी करते. आत्मा हा रथी आहे हे समजून घे. शरीर, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी याच्याशी संयोग पावलेला आत्मा हा प्रवासाला अनुभव घेणारा भोक्ता असे ज्ञानी लोक म्हणतात. त्यालाच आत्म्याला जीव असे म्हणतात. जीवात्मा, बुद्धीशी युक्त असा आत्मा म्हणजे जीवात्मा. आपण त्याला आत्मा आणि परमात्मा असं म्हणतो. तर जो लोवरचा आहे, खाली आहे, त्याला जीवात्मा म्हणतात, आणि वर आहे त्याला परमात्मा म्हणतात, असं म्हणण्याची हा प्रवास हा 2 प्रकारचा आहे. ज्याच्याजवळ यथार्थ ज्ञान नाही आणि ज्याचे मन सदैव असंतुलित आहे. आता मनाबद्दल म्हटलं, ज्याच्याजवळ यथार्थ ज्ञान नाही आणि ज्याचे मन सदैव असंतुलित आहे, त्याची इंद्रिये सारथ्याच्या नाठा घोड्यासारखी असतात. ते इंद्रिया चांगला ठेवू शकत नाही. परंतु ज्याच्याजवळ यथार्थ ज्ञान आहे आणि ज्याचे मन संतुलित आहे, अशाची इंद्रिये सारथ्याच्या चांगल्या घोड्यासारखी असतात. त्याच्या पुढचं, ज्याच्याजवळ यथार्थ ज्ञान नाही, ज्याची मन संतुलित केलेले नाही, सदा अशुद्ध ठेवलेले आहे, त्याला
ध्येय प्राप्त होत नाही. म्हणजे मन आणि बुद्धी हे दोन्ही चांगले पाहिजे, तर अन्यथा तो संसार चक्रात भ्रमत राहील. संसाराच्या धी गच्छती, संसारात तो फिरत राहील. परंतु आत्म्याचा प्रवास जो आहे तो रथाचा जसा रस्त्यावरून जाणारा प्रवास आहे असा नाही. तो अंतर्वेदी आहे, तो शरीरात आहे. विश्वातून अवकाशात जाणारा असा प्रत्यक्ष प्रवास नाही. पण ज्याच्याजवळ यथार्थ ज्ञान आहे, ज्याने मन आवरलेले आहे, मनावरच आपापत नित्य शुद्ध राखलेले आहेत, तो ध्येयप्राप्ती करून घेईल आणि पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात सापडणार नाही असं म्हटलेलं आहे. तेव्हा रूपकाचा अर्थ घेतला असता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे विश्व आपल्या भोवती आहे. पण हा प्रवास विश्वातून अवकाशात असा प्रत्यक्ष प्रवास नाही, तो अंतर्वेदी प्रवास आहे. अश्व जेवढे बलवान आहेत तेवढे लगामही बलवान पाहिजे. सारथी हा प्रवासाची गती ठरवित असतो. सारथ्याला यथार्थ ज्ञान असले पाहिजे. घोड्यांना मनमानी प्रवास करण्यास सोडणे अधिक धोक्याचे आहे. म्हणून सारथ्याला अतिशय महत्त्व आहे. आपण पार्थसारथी असतो, श्रीकृष्णाला म्हणतात पार्थसारथी. ते युद्धामध्ये त्याचं सारथ्य करत होता. म्हणून रथ चालवण्यासाठी सारथी चांगला पाहिजे, आपली गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर चांगला पाहिजे, इतकं त्याचं महत्त्व आहे. तर अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण होता, पण कर्णाचा सारथी शल्य होता. तो याचा मामा आहे अर्जुनाचा. आणि कर्णाने सांगितलं मी युद्ध करेल, माझी एक अट आहे, तर मला सारथी चांगलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की बा कोणता पाहिजे तुला, तर शल्य पाहिजे. शल्य तर याचा मामा आहे, तर कसं चालेल. परंतु त्याच्यावर विश्वास होता. एकदा तुम्ही म्हणून श्रीकृष्ण इतका शल्यसुद्धा रथ हाकण्यामध्ये तरबेज होता, म्हणून त्याची तशी आवश्यकता. आपल्या जीवनात काय घडते, धन आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, वंशाभिमान आहे. त्याच्यामुळे जर विवेकशक्ती दूषित झाली तर ती इंद्रियाधीन होते. धन मिळवायचं, सत्ता मिळवायचं, ज्ञान मिळवायचं, आपला वंशवृद्धी झाली पाहिजे, अशी यामुळे आपली विवेकशक्ती दूषित होते. म्हणून मन आणि बुद्धी यांना संयमात ठेवावं लागते. तेव्हा त्याला प्रज्ञा, प्रतिभा, इच्छाशक्ती शुद्ध स्वरूपात ठेवता येईल, अन्यथा नाही. तेव्हा मनुष्याची शारीरिक मानसिक स्थिती जेव्हा बुद्धीकडून नियंत्रित होते तेव्हा चांगले घडते. म्हणून मनुष्याने इंद्रियाची दासी असता कामा नये. इंद्रिय हे बलवत्तर आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना पाहावीशी असं वाटते. आपले मागे सांगितलं मी, सर ज्युलियन हक्सले हे अडॉल्फ हक्सलेचे बंधू होते. ते काय म्हणतात, मनुष्याचा सम्यक हेतू केवळ टिकून राहणे किंवा संख्या वाढविणे किंवा भोवतालच्या परिस्थितीवर अधिक नियंत्रण आणणे हे असू शकणार नाही. मानवजातीच्या ज्या सूक्ष्म क्षमता आहेत त्याचा सामूहिक विकास करणे आणि त्यातील अधिकाधिक व्यक्तीचा विकास होणे हा मानवी जीवनाचा हेतू आहे. आणि फार सुंदर सांगितलं आहे. सर ज्युलियन हक्सले हा अडॉल्फ हक्सलेचा भाऊ होता आणि त्यांनी इव्हॉल्युशन आफ्टर डार्विन, थॉमस हक्सलेचे हे दोन नातू आहेत जे जगप्रसिद्ध आहे, अडॉल्फ हक्सले आणि सर ज्युलियन हक्सले. ते अडॉल्फ हक्सले यांनी कृष्णमूर्तीच्या पुस्तिकाला फॉरवर्ड केलं. ते ज्युलियन हक्सले म्हणतात ते अकाली मरण पावले, कर्करोगाने मरण पावलेले. हे त्यांचा बंधू आहे. आणि सर ज्युलियन हक्सले हा अतिशय प्राध्यापक आणि सगळ्या जगात प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व होतं. हे माहितीसाठी सांगितलं आहे.
बुद्धीच्या मार्गात जीवन उत्क्रांती प्रियते संख्येपेक्षा दर्जाचे महत्त्व जास्त आहे. संख्या किती आहे, तुमचं प्रवचन किंवा तुमचं ऐकायला किती येतात, 2 लाख येतात की 5 लाख येतात की 10 लाख येतात की 4 येतात की 2, हा भाग तिथे गौण आहे. बौद्ध धर्मात सुद्धा रथाचं महत्त्व सांगितलेलं आहे. बुद्ध काय म्हणतात, त्या मार्गाचे नाव सरळ आहे, जे आपण मार्ग जातो त्याचे नाव सरळ आहे. भयमुक्ततेच्या मुक्कामाला तुला जावयाचे आहे. रथाचे नाव शांत ज्ञानधावक आहे. रथ हे ज्ञानधावक आहे. सम्यक यत्नाची चाके त्याला पक्की बसवलेली आहे. प्रयत्नसुद्धा सम्यक पाहिजे. विवेक ही त्याची विश्रामिका आहे. विवेक पाहिजे. धर्म हा त्या रथाचा सारथी आहे. धर्म आहे, नीतिमत्ता माणसाला आवश्यक आहे. सम्यक दृष्टीचे अश्व त्याच्या पुढे धावत आहेत. स्त्री असो की पुरुष असो, ज्याच्यासाठी हा रथ थांबला आहे त्याला यातूनच तो प्रवास करून निर्णयाप्रत घेऊन जाणार आहे. हे रथाचं रूपक बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा या घटकासह मानवी व्यक्तित्व घडविणे हे केवळ भौतिक जगताचा शोध घेण्यासाठी नाही. हे आपल्याला शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, आत्मा आहे, त्याच्यामुळं फक्त भौतिक जगताचा शोध घ्यावा हे नाही, तर आध्यात्मिक जगताचा शोध घेणे आवश्यक आहे. याच्यासाठी आपल्याला सगळं ते दिलेलं आहे. आपण काय करतो, अविवेकाने जास्त उपभोग घेतो इंद्रियाचा आणि आरोग्य ढासळते. व्रतवैकल्य करतात, धार्मिक उपासना तर व्रतवैकल्य करतात, त्यामुळे प्रकृती ढासळते. भोगाने इंद्रियाचे तेज कमी होते. सर्वेंद्रियानी जरयन्ते तेजा असं म्हटलेलं आहे. म्हणून जे भगवान बुद्धाने ज्ञानप्राप्त झाल्यानंतर सारनाथला जे पहिलं प्रवचन केलेलं आहे त्यावेळेस ते म्हणतात की इंद्रिय उपभोगाचे मन वासनेने चिकटलेले असणे किंवा आत्मपीडा, शरीरपीडा याचा अतिरेक करणे हे ज्याच्याजवळ आहे ते निष्फळ आहे. म्हणजे शरीराला विनाकारण पीडा देऊ नका, व्रतवैकल्य अति प्रमाणात करू नका, तपातिक प्रमाणात करू नका आणि उपभोगही घेऊ नका. अशी सम्यक दृष्टी असेल तरच तुम्हाला ते म्हणतात, भिक्खूंनो ज्याने संसाराचा त्याग केला आहे अशाने 2 अतिरेक करू नये. एक इंद्रिय प्रलोभनाने मनवासनेने चिकटलेले असणे आणि आत्मपीडा हे दोन्ही टाळलेले आहे. भगवद्गीतेतही म्हटलं, जो अति खातो किंवा अजिबात खात नाही किंवा अति झोपतो किंवा अजिबात झोपत नाही त्याला योग प्राप्त होत नाही. मग जसं बुद्धीचा, इंद्रियाचं मन आहे तसं मग शरीराचं काही मन, जो आत्मा, जो शारीरिक आहे त्याला काही महत्त्व द्यायचं नाही का? नाही. शरीर हे सुद्धा आवश्यक आहे, म्हणून शरीराचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणून शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असं कुमार स्वभाव याच्यामध्ये कालिदासाने म्हटलेलं. स्वामी विवेकानंद म्हणतात, कोणत्याही विधी निषेधाच्या मागे धावणाऱ्याने मुक्तीलाभ होणे शक्य नाही. डू धिस डू नॉट धिस, धर्मामध्ये तेच सांगितलं आहे. हिंदू धर्म असो किंवा ख्रिस्त धर्म असो, हे करा ते करा, ते करू नका, या बोटाने टिळा लावा, त्या बोटाने करा, असं करा तसं करा. त्याचा अतिरेक काही तसा उपयोग नाही आणि ते केल्याने काही तुम्हाला प्राप्त होत नाही. ते धार्मिक विधी म्हणून तो सर्टन एक्सटेंट ठीक आहे, पण त्याच्याही पुढे आपण जायला पाहिजे. देवळात चर्च, मशिदी शोधाशोध घेतल्याने थकून गेल्यानंतर आपणास आढळून येते की ज्यास आपण त्रिभुवन धुंडाळत असतो तो देव देवळात नसून आपल्या अंतर्यामीच आहे. हे बाहेर आहे, सगळं इंद्रिय वगैरे जे आहे ते बाहेर आहे. तो आत्मा कसा आहे? अनंत आहे, अमर आहे. हेच मनुष्याचे खरे स्वरूप आहे. आध्यात्मिक सत्याचे श्रवण करण्यासाठी जशी वैचारिक स्पष्टता लागते
वैचारिक स्पष्टता लागते, तशी हृदयाची शुद्धताही लागते. दोन गोष्टी आहेत. वैचारिक स्पष्टता आवश्यक आहे आणि हृदयाची शुद्धताही आवश्यक आहे. फक्त वैचारिक स्पष्टता असून चालत नाही. जर त्याला हृदयाची शुद्धता नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे बुद्धी पाहिजे आणि हृदयाची जसं आता गोल्डन चेअर म्हटलं, 7 गोल्डन चेअर, हे करा, ओपन माइंड असं म्हटलं ब्रदरली. तसं या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तर वेदांत काय म्हणतो, वैराग्य आणि बोध या 2 पंखाने पायऱ्याशिवाय थेट शिखरावर जाता येते. आपण हे सगळं ज्ञान मार्गाबद्दल बोलतो आहे, सर्वसाधारण गोष्टीबद्दल नाही. ज्याला आध्यात्मिक अभ्यास आहे त्याच्यासाठी वैराग्य आणि बोध, बोध म्हणजे ज्ञान, या 2 पंखांनी पायऱ्याशिवाय थेट शिखरावर जाता येते. परंतु सर्वसामान्य माणसाला जे आहे ते स्टेप बाय स्टेप मार्गक्रमण करावा लागतो आणि कधी कधी थांबावं लागते आणि त्याच्यानंतर ते चढत चढत सुद्धा मुक्ती मिळू शकते. ज्ञानमार्ग आहे हा ज्ञानमार्ग अतिशय कठीण आहे. तो फार कमी लोकांसाठी आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना देवही बुचकळतात असं म्हटलेलं आहे. अध्यात्म मार्गावरून पायऱ्यांची आवश्यकता आहे, नाही असं नाही आहे, पण विश्रांतीचीही गरज आहे. परंतु आपण एक दिवस त्या मुक्कामावर पोहोचणारच आहोत. जिथून आपण आलेलो आहोत तिथून त्याचे आपल्याला पोहोचणे आवश्यक आहे. ज्याला वैराग्य आणि बोध आहे तो पक्षाप्रमाणे ताबडतोब झाडावर पोहोचतो. त्याप्रमाणे काही लोक जातात, काही कर्माच्या याच्याने जातात, काही भक्तीच्या याच्याने जातात. कर्म आणि भक्ती याच्यासाठी बाहेरचे उपकरणं तुम्हाला उपलब्ध असतात. परंतु ज्ञानमार्गाला वैराग्य आणि बोध हे दोन्ही असतात, त्याला कशाचीही सहाय्य मिळत नाही. आता पुढचा श्लोक आहे, इंद्रिय विषय हे ज्ञानेंद्रियापेक्षा वरचे आहे. जे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यापेक्षा त्याचे विषय हे जास्त महत्त्वाचे आहे. विषयाहून मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि महत्त्वतत्व बुद्धीवरूनही श्रेष्ठ आहे. आता महत्त्वतत्व म्हणजे काय, जसं माणसाची एक बुद्धी असते तशी या विश्वाची सुद्धा बुद्धी आहे. जसं माणसाचं मन आहे तसं विश्वात्मक मन आहे, त्याला महत् असं म्हटलेलं आहे. वैश्विक बुद्धीला महत्त्वतत्व हे नाव आहे. मानवी बुद्धीपेक्षा वैश्विक बुद्धी अधिक सूक्ष्म आहे, व्यापक आणि अधिक आंतरिक आहे. अव्यक्त हे महत्त्वापेक्षा श्रेष्ठ आहे. अव्यक्त हे दिसत नाही आहे. पुरुष हा अव्यक्तावरून श्रेष्ठ आहे. पुरुष म्हणजे आत्मा असं म्हटलं. या सगळ्यापेक्षा इंद्रिय, मन, बुद्धी याच्यापेक्षा हा पुरुष, ज्याला आत्मा म्हटलं किंवा परब्रह्म म्हटलं, ते श्रेष्ठ आहे. वेदांतात मनाला 6वं इंद्रिय असं म्हटलेलं आहे. वेदांत आणि सांख्य काय म्हणते, वस्तू आणि घटना हे बाह्य विश्व आहे आणि दुसरे जाणीवेचे अंतर्विश्व आहे. 2 भाग आहे. जो आपण पाहतो, जे आपण अनुभवतो ते बाह्य विश्व आहे आणि चेतनेचे विश्व, जाणीवेचे विश्व हे अंतर्विश्व आहे. जसं वटवृक्षाच्या बीजामध्ये वटवृक्षाचा असतो, हे आपल्याला दिसत नाही आहे. आपण जे बाहेर दिसणाऱ्या वस्तूलाच समजतो, परंतु वटवृक्षाच्या बियामध्ये तो वटवृक्ष आहे हे आपल्याला दिसत नाही, त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. याला ओमेगा असं सुद्धा काही म्हणतात. सच्चित आनंद म्हणतात. सत्ता, अस्तित्व, आनंद हे
त्याचे शब्द आहेत. ज्याला मटेरियल आणि स्पिरिट ज्याला म्हणतो, मटेरियलपासून स्पिरिटचा प्रवास असंही त्याला काही लोक म्हणतात. तसं आपल्याला सांगितलं अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. या आनंदमय कोशाला स्थूल शरीर असं म्हटलं वेदांतामध्ये. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश आहे त्याला सूक्ष्म इंद्रिय म्हटलेलं आहे. आणि आनंदमय जे आहे त्याला कारण शरीर असं म्हटलेलं आहे. डॉक्टर राधाकृष्णन काय म्हणतात, आपणच मनुष्याचा आत्मा आहे असे म्हणणारे यांना स्वतःचे असे शाश्वत अमर केंद्र नाही. कोणी शरीरालाच म्हणतो, कोणी ज्ञानेंद्रियालाच, कोणी बुद्धीलाच म्हणतो, हे योग्य नाही. प्रत्येक गोष्ट ज्ञेय आहे, दाता नाही. ज्ञेय म्हणजे समजून घेऊ शकतो आपण, ज्ञाता म्हणजे माहीत असणारा. हे याचे संघात आहेत प्रत्येक याचे. आता बुद्धाने शून्यवाद सांगितलेला आहे. वेदांतानुसार बुद्धीला प्रदूषित करणारा घटक कार्यकारण भाव हा अतिशय चिवट आहे. स्पेस अँड टाईम, काल ज्याला म्हणतो आपण, हे जसे कठीण आहेत तसंच कार्यकारण भाव आहे हा अतिशय चिवट आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, त्याच्या पलीकडे जाणं असं कठीण आहे. आता आत्म्याला मग वर्णन करा असं कोणी म्हटलं तर ते तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हटलं आहे, येतो वाचो निवर्तन्ति अप्राप्य मनसा सह. त्याचं मन आणि तुमची वाणी ही त्याच्यापासून परत येते, त्याचं वर्णन नाही करता येत. म्हणून आत्म्याला प्रगट करता येत नाही. मन वाचेसह मागे फिरते. आत्म्याला स्वतःमध्ये पहा. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गाचे राज्य तुमच्या हातच आहे, बाहेर काही फिरण्याची गरज नाही आहे. आत्मा सर्व भूतामध्ये लपलेला आहे, सर्वांना दिसत नाही. पण ज्याच्याजवळ सूक्ष्म आणि धारदार बुद्धी आहे त्या बुद्धीने सत्याचा शोध घेणे ज्याचा अभ्यास आहे त्यांना तो दिसतो, असं कठोपनिषद म्हणतो. आत्म्याबद्दल फारसे कोणाला ऐकायला मिळत नाही. ऐकूनसुद्धा तो सर्वांना कळत नाही. अलौकिक गुरूकडून ही विद्या शिकणारेही अलौकिक असले पाहिजे. आत्म्याचे वैभव हे असे आहे. ही अध्यात्मविद्या भारताने उपनिषदाने प्रथम विकसित केली आहे. ते शास्त्र आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम भगवद्गीतेत म्हटलं आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम किंवा मुंडक उपनिषदामध्ये म्हटलं आहे सर्व विद्या प्रतिष्ठा. या सगळ्या ज्या विद्या आहेत बाकीच्या त्याचं मुख्य प्रतिष्ठान ह्या अध्यात्मविद्या आहे. ते काय म्हणतं, काय त्याची प्रक्रिया काय आहे. ज्ञानी मनुष्याने वाचेला मनात आणि मनाला बुद्धीत लीन करावे. ज्याने बुद्धीला महत्त्वात आणि महत्त्वाला आत्म्याच्या शांती स्वरूपात विलीन करावे. प्रक्रिया सांगितली आहे. वाणी असेल तर मनात, मन असेल तर बुद्धी, बुद्धी असेल तर महत्त्वात, असे याप्रमाणे असं केलेलं आहे. आता याचा शेकडो ग्रंथाच्या शिकवणीने सुद्धा समाधान होत नाही. शेकडो ग्रंथ वाचले, काही उपयोग नाही. शेकडो प्रवचन केले, उपयोग नाही. शास्त्र वाचले, त्याचं समाधान करू शकत नाही. अखंड ब्रह्मांड देखील त्याचे समाधान करू शकत नाही. विराट शक्तीची एकरूप व्हावे म्हणून सारी त्याची धडपड असते. आपण पूर्णत्व नाही आहे म्हणून आपण आता प्रवास करतो, हे प्रत्येकाला असं माहीत. यातला सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे जे स्वामी विवेकानंदांनी सगळं हे केलेलं आहे. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्त वरान
निबोधत क्षुरस्य धारा निशिता दूरतया दुर्गम पथत तत कवयो वदंती. हा याचा अर्थ सांगतो. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. अराईज अवे अँड स्टॉप नॉट टिल द गोल रीच, असं त्याने हे केलेलं आहे. पण हे कोण करतं? हे करण्यासाठी धैर्य लागते. आपण पाहिलं की ज्याच्यावर जगाचे आघात होतात तसा तसा तो पक्षी वरच्या पक्ष्याजवळ जातो आणि तो निकट आल्यानंतर त्याला याचं वाटते की हे संसार काही चांगला नाही आहे, आपण आपल्या सुधारणा केली पाहिजे. याप्रमाणे ते 2 पक्ष्याचं मंडूक उपनिषदामध्ये हे केलेलं आहे. गुरुची आवश्यकता आहे. आता पुष्कळ वेळेस याच्यावर पुष्कळ वाद होतात. गुरुची आवश्यकता आहे का? आहे, नाही असं नाही आहे. परंतु त्या काळात हे उपनिषद सगळं गुरु आणि शिष्याच्या याच्यावर अवलंबून आहे. परंतु गुरु कसा असावा मागे मी सांगितलं आहे. आपण तत्त्वगाही बुद्धी मार्गदर्शन करते. मार्गदर्शन साधकाला देहधारी गुरुकडून मिळते. देहधारी गुरुकडून मिळते किंवा त्यापूर्वी होऊन गेलेल्या गुरुच्या जिवंत शब्दातून मिळते. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला गुरु मान. तर मग साधकाने गुरु करावा की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. मला अनेक फोन येतात, तुम्ही गुरु केला का वगैरे, त्या विषयात आपण जाणार नाही आहे. पण मार्गदर्शनाची गरज असेल, त्याला भूक लागली असेल तर तो जाईल. पण मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, परंतु तो गुरु करत नाही. त्याला अर्डास हक्सले बुद्धिमान मूर्खता म्हणतात. त्याला माहिती आहे की आपल्याला गुरुची आवश्यकता आहे, पण मी गुरु करणारच नाही असं म्हणणं ही सुद्धा मूर्खता आहे. परंतु गुरु करावा की नाही ही ज्याची त्याची भूक आहे. हा मार्ग अतिशय कठीण आहे असं कवयो वदंती. कवयो वदंती म्हणजे कवी म्हणतो. ही मार्ग अतिशय कठीण आहे. अज्ञानाची झोप फार भयंकर आहे. अनेक आपत्तीची विजय तिच्यात आहे. तिचा नाश करा. कसा नाश करा? ज्यांनी साक्षात्कार करून घेतला आहे. गुरु कसा हवा याचं हे सांगितलेलं आहे. ज्यांनी साक्षात्कार करून घेतला आहे अशा व्यक्तींना शरण जा. जो अंतर्यामीचा आत्मा मीच आहे असे त्याच्याकडून शिकून त्याचा साक्षात करून घ्या. त्याची उपेक्षा करू नका असं उपनिषद सांगतो. पण ज्याला साक्षात्कार झालेला आहे असा गुरु करा. कोणालाही गुरु करू नका. आज जे आपण अध्यात्म क्षेत्रात पाहिले, हजारो गुरु आहेत, हजारो संप्रदाय आहेत, हजारो हे आहेत. आता हा त्याचं वर्णन केल्यामध्ये ते आत्मा कसा आहे? अशब्द आहे, अस्पर्श आहे, अरूप आहे, अविनाशी आहे, स्वादरहित आहे, नित्य आहे, गंधरहित आहे आणि मातृत्वाच्या पलीकडे अपरिवर्तनीय असा आहे. त्याचा साक्षात्कार करून घेतल्याने मनुष्य मृत्यूच्या जबड्यातून सुटतो. या शास्त्राला जुलियन हक्सले काय म्हणतात? या अभ्यासातून वेदांताने जे शास्त्र निर्माण केले आहे त्याला जुलियन हक्सले म्हणतात मानवी संभाव्यतेचे शास्त्र. संभाव्यता काय आहे तुमची? आंतरिक साधनेचा अंतर्जीवनातील ऊर्जा नियंत्रित करण्याचा व सर्वश्रेष्ठ परिणाम म्हणजे जाणीव प्रकाशित होणे, सम्यक ज्ञान होणे, मनुष्याला आध्यात्मिक पूर्णवस्था प्राप्त करणे, हा मृत्यूवर विजय मिळविणे. काल हा सर्व भक्षक आहे. मोठमोठे राजे रजवाडे गेले, मोठमोठे संत गेले, मोठमोठे पुरुष गेले, परंतु या कालाचाही सर्व भक्षक करणारा हा आत्मा आहे, परमात्मा या दृष्टीने त्यांनी म्हटलेलं आहे.
जे अज्ञान या भौतिक मानसिक जगताला सत्य मानून चालले त्यालाही मृत्यूची संज्ञा दिली. हे पुन्हा रिपीट करतो. जे अज्ञान या भौतिक आणि मानसिक जगताला सत्य मानून चालते, फिजिओसायकॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, जे शारीरिक आणि मानसिक हे जे आपल्याला आहे तेवढं जग आहे असं आहे, ते सुद्धा अज्ञान आहे, ते सुद्धा मृत्यू आहे असं वेदांत म्हणतो. अज्ञानाची आता ज्ञानाची प्रशंसा केली आहे. त्यामध्ये यमराजाने सांगितलेली ही नचिकेताची कथा जो सांगतो आणि ऐकतो तो बुद्धिमान मनुष्य ब्रह्मलोकात गौरव होतो. जे पुढे म्हटलं, जो अत्यंत भक्तिपूर्वक हे प्रगाढ रहस्य अध्यात्म साधकांच्या मेळाव्यात सांगतो किंवा श्राद्ध संस्काराच्या वेळी सांगतो, तो अनंत प्राप्तीसाठी योग्य होतो असं याप्रमाणे म्हटलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे की अध्यात्म साधकाच्या मेळाव्यात सांगतो. ते 2 लाख आणि 5 लाख वगैरे हा प्रकार नाही. जे आध्यात्मिक स्तरावर लोक आहेत त्याला सांगतो किंवा श्राद्ध म्हणजे आपले वडील वगैरे वर्षाला आपण ते श्राद्ध करतो त्याप्रमाणे केलं तर त्याच्या तो अनंताच्या प्राप्तीला योग्य होतो. अशा कठोपनिषदाची 3री वल्ली आज समाप्त झालेली आहे.